वडगाव आनंदनगर मुख्य नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे पावसाचे व गटारीचे पाणी आनंदनगर परिसरातील घरामध्ये घुसून अनेकांचे जीवन विस्कळीत होत होते। आता मात्र या नाल्याचे काम नगरसेविका सारिका पाटील यांनी तातडीने सुरू केल्याने या भागातील रहिवाशांकडून सारिका पाटील यांचे कौतुक केले जात आहे। वडगाव स्मशानभूमीपासून आनंदनगर फर्स्ट, सेकंड, थर्ड क्रॉस पर्यंत हा नाला वास्तविक नकाशामध्ये दाखविण्यात आला आहे, पण नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे दुसऱ्या क्रॉसपासून हा नाला गायब झाला होता। येथील रहिवासींनी महानगरपालिकेकडे रीतसर तक्रार करून देखील अनेक वर्ष असेच निघून गेली आहेत, पण दिवसेंदिवस नाल्याचे पाणी वाढत असल्याने याची दखल घेऊन सारिका पाटील यांनी आमदार व महानगरपालिकेला अनेक वेळा पाठपुरावा करून अखेर या नाल्याचे काम सुरू केले आहे। या कार्याबद्दल या भागाचे गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरोले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। मागच्या महिन्याच्या 12 तारखेला संध्याकाळी आनंदनगरमध्ये सगळ्यांच्या घरी पाणी घुसलेलं होतं। येळ्ळूर रोड, अष्टविनायक नगर, आनंदनगर, त्याचबरोबर केशवनगर या सगळ्यांच्या घरी पाणी घुसल्यानंतर काल नाही परवाच्या पावसाने पण भरपूर घरातनं पाणी घुसलं होतं। मागच्या वेळेला जेव्हा पाणी घुसलेलं तेव्हा आम्ही कॉर्पोरेशनला त्याचबरोबर MLA साहेबांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिले होतं। त्याच्यानंतर परत आणि काल परवा पाणी गेल्यामुळे आम्ही डायरेक्ट MLA साहेबांना तातडीनं सांगून नाल्याचं काम त्यांनी स्टार्ट केल्याबद्दल आम्ही पण त्यांचं धन्यवाद करतो। कारण परवा दिवशी पाणी गेलेलं, काल आम्ही MLA साहेबांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आज गाडी पाठवून देऊन आज काम त्यांनी युद्ध पातळीवर चालू केलेत नाल्याचं। जवळजवळ ह्या आनंदनगरचा किंवा केशवनगर अन्नपूर्णेश्वरी वासियांचा जवळजवळ 28 ते 30 वर्षाचा वनवास संपला म्हणायचा। आजपासून स्टार्ट झालं म्हणजे 30 वर्षाचा वनवास इथं संपलेला आहे आणि सर्व नागरिकांनी सहमती देऊन आपलं जे काय असलेलं अतिक्रमण ते काढून घ्यायलेत आणि सगळ्यांनी सहमती देऊन जे ह्याच्यापुढे पाणी कमी येईल असं ही अपेक्षा आहे। आणि धन्यवाद MLA साहेब, त्याचबरोबर कॉर्पोरेटर सारिका पाटील यांनी सुद्धा कधीही रात्री असो, दुपारी रात्री 12-1 असू देत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही धन्यवाद करतो। त्याचबरोबर आमच्या वार्डातील महिला मंडळ पण इथं आलेले आहेत, त्यांच्या घरी पाणी घुसलं होतं, त्यांनी 2 शब्द बोलते। JCB लावून नाला खुदाईचे काम सुरू करण्यात आलं आहे। याबाबत सारिका पाटील यांनी माहिती दिली आहे। वडगाव स्मशानभूमीपासून सेकंड क्रॉस पर्यंत सध्या नाला बांधून पूर्ण झाला आहे। महानगरपालिकेच्या नकाशाप्रमाणे अतिक्रमण हटवून नाल्यावर काम सुरू केले जाणार आहे। पावसाळा काहीच दिवसावर ठेपल्याने अतिक्रमण केलेल्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे आणि नाला बांधकामाला सहकार्य करावे अशी मागणी सारिका पाटील यांनी केली आहे। चालू प्रश्न मागच्या वेळेला पाणी भरपूर आला आणि नाला अर्धवटल्यामुळे लोकांचे नुकसान झालं, त्याच्यावर तुम्ही काय नियोजन काय? नियोजन म्हणजे हे नाला व्हायसाठी आम्ही भरपूर म्हणजे जे 8 वर्षाचं नव्हे, जवळजवळ आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्ष असू दे, 36 वर्ष असू दे, 30 वर्ष असू दे, हा नाला एक स्वप्न होता। तो नाला 14 फुटाचा म्हणत तो 2 फुटाचा पण दिसावा तयार नव्हता रस्त्यातनं। मग लोकांचं एक काय झालं आहे की जेव्हा फ्लड येऊ दे, पाऊस येऊ दे, ज्या फ्लडमुळं रस्त्यावरनं पाणी जाऊन लोकांच्या घरात जे भरत होतं, मग आम्ही अधिकारी आणि इथले रहिवासी संघटनेचे अध्यक्ष असू दे, पहिला क्रॉस, दुसरा क्रॉस, तिसरा क्रॉस, ह्याने एक निर्णय ठराव मांडले की आमचा नाला व्हायला पाहिजे, हा नाला व्हायला पाहिजे। तर सारिका मॅडमना जाऊन भेटायचं, सारिका मॅडमना भेटून, आमदार साहेबांना भेटून त्यांनी वारंवार पाठिंबा घेऊन हा नाला आम्ही साहेबांकडनं सँक्शन करून घेतलेला होतो। खरं इथे एक 8-10 घरं जे एक्वायर त्यांनी नाल्यावरतीच घरं बांधले, त्यांचं ऑब्जेक्शन असल्यामुळं काय झालेलं होतं, हे इतक्या दिवस काम आमचं पेंडिंग राहिलं आणि त्यात MP इलेक्शन आलं, त्यात आमचे अधिकारी लोक आमच्याकडे येऊन लागत नाहीत का, म्हणजे त्यांना कुठल्या तरी जाग्यावर एक अधिकारी म्हणून नेमलेला असते आणि त्यांनी जर इथं येऊन काम करायला लागल्यावर त्यांना काहीतरी एक बंधन असते, त्या बंधनात त्यांचे महिनाभरचा दिवस गेलेला होता। जो मागच्या पावसात तुम्हाला बघितलेलंच आहे, 8 घरातनं पाणी भरलेलं होतं। ते भरल्यानंतर दुसरा पाऊस जेव्हा आला तेव्हा आनंदनगर सेकंड क्रॉसमध्ये आणि फर्स्ट क्रॉसमध्ये जवळजवळ 25 ते 30 घरातनं पाणी शिरलेलं आहे आणि ती सगळी गरीब वस्ती आहे। त्या गरीब वस्तींच्या घरातनं जे त्यांनी धान्य भरून ठेवलेले, पोराबाळांचं काय सामान ठेवलेलं होतं ते सगळं भिजून गेलेलं आहे आणि जे कोण इथे जागा एक्वायर करून घेतलेल्या आहेत त्यांनी मस्त बिल्डिंगमधनं घरातनं आराम आहेत,
नाही कोणाच्या घरात गेले पाणी म्हणून कोण बघायला गेलेलं नाही का कोण एकमेकाला मदत करायला गेलेलं नाही आहे. त्यासाठी त्यांनी परत येऊन मला काल परवा सांगितले की मॅडम हे आणि पुन्हा व्हायचं नको, आमच्या घराचे 2-2, 1-1 लाख रुपये नुकसान झालेले आहे, ती भरपाई कोण देणार. ती भरपाईसाठी म्हटलं आमचं काम आम्ही चालू करूया. आता त्यांनी आम्हाला रहिवासी संघटनेच्या लोकांना जाऊन विचारल्यावर त्यांनी काय सांगितले की सारिका मॅडमकडे जावा आणि आम्ही काय मध्ये अडवण घालत नाही असं बोललेलं आहे. मग त्यासाठी आजपासून मी माझं काम चालू केलेलं आहे. प्रत्येकांना विनंती करायलो आहे, जे तुम्ही काय एक्वायर केलं ते एक तर स्वतः त्यांनी काढून घ्यायचं, नाहीतर आम्ही आमची JCP लावलं तर त्यांचं काय पण मोठं बरं नुकसान झालं तर तुमच्या माध्यमानं मी त्यांना सांगायला ज्यांनी एक्वायर केलं त्यांनी आपण स्वतःहून काढून घेऊ देत त्यांनी आणि आम्हाला वाट मोकळी करून देऊ देत. धन्यवाद. थँक्यू. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नाल्याचे काम पूर्ण झाले तर निश्चितच या भागातील पाणी निचरा होण्यास मदत होणार आहे, अन्यथा पूर्वीप्रमाणेच रहिवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या एरियामध्ये नाल्याचं जे काम आहे ते युद्धपातळीवर चाललेलं आहे. सारिका मॅडमने वगैरे सगळं अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक अगदी इथं काम केलेलं आहे आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्याला मदत खूप केलेली आहे आणि हे लवकरात लवकर काम व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे. कारण आता परवाच्या पावसामध्ये आमच्या या ठिकाणी एरियामध्ये काही घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्याच्यात आणि ते पाणी शक्यतो व्यवस्थित जावं, अगदी निचरा व्हावा. ही पाणीमध्ये अडल्यामुळं पाणी गेलेलं आहे आणि आमदार आणि सारिका मॅडमचे धन्यवाद देतो आम्ही. ओके. ಅರ್ಜುನ್ ಪಾಟೀಲ್. ಇಷ್ಟು ನಾಲ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ದಿವ್ಸ ಮಾಡಾಕಿಲ್ರಿ ನಾಲ ರೀ. ಈಗ ಸಾರಿಕಾ ಮೇಡಮ್ ಕೂಡಿ ನಾಲ ಆಗೈತಿ. ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗೆಲ್ಲ ನೀರು ಹೊಕ್ಕಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಅಕ್ಕಿ ಜೋಳ ಎಲ್ಲ ತೊದ್ದವ್ರಿ. ಎಮ್ಗಳು ದನಗಳು ಎಲ್ಲ ನೀರಿನಾಗ ನಿಂತಿದ್ರು 2 ದಿವಸ. ಅನ್ನಂದೆ ಅದ್ರ ಬದಲಿಂದ ಇವತ್ತು 1.5 ದಿವಸ ನಾಲ ಅನ್ನಂದು ಆಗದ್ರಾಕಿಲ್ರಿ. ಇವತ್ತು ಸಾರಿಕಾ ಮೇಡಮ್ದಿಂದ ನಮ್ಗೆ ನಾಲಾಗ ಐತ್ರಿ. ಮೂರು ರೂಮ್ ಎಲ್ಲ ನೀರು ತುಂಬೈತ್ರಿ. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಸಸಿ ಅತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಚೀಕನಾಗಿದ್ದಳು. ಏನು ಈಟ್ ಮಟ ನೀರಿದ್ದವು ರೀ ನಮಗೆ. ಏನು ಜೋಳ ಅಕ್ಕಿ ಏನು ಮಾಡಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಭೀ ಏನಿದ್ದಿಲ್ಲ ರೀ. ನಮ್ದು ಬರೀ ನೀರಾಗೆ ನಿಂತಂಗೆ ಆಗಿತ್ತು ರೀ. ನಾವು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ರೀ. ಅತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಪೂರಾ ಸೀಕೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಳು. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ನಾಲ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ಲಾಗ್ತೀವಿ ರೀ. ಸರಿ. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.